सर्वांना सर्वप्रथम ओम साईराम मैत्रिणींनो. तर इथे पाहू शकता आज बनवलेला आहे जेवणासाठी पुरी, बटाट्याची भाजी, खीर, मसाले भात, भजी आणि पापड असं एवढं काय केलेलं आहे. कारण की माझा भाऊ आज आलेला आहे. आज आहे गोकुळ अष्टमी आणि त्याला रक्षाबंधनला यायला जमलं नाही म्हणून तो आज आलेला आहे. तर मैत्रिणींनो, सर्वांना सर्वप्रथम ओम साईराम. आज मी रक्षाबंधन साजरी करत आहे कारण माझा भाऊ आज आलेला आहे. आज आहे गोकुळ अष्टमी. तर इथे पाहू शकता मैत्रिणींनो, मी आज आता भावाला राखी बांधून घेते आणि त्यासोबत माझ्या बहिणीचा मुलगाही आलेला आहे. त्याला आता श्रद्धा राखी बांधेल. आणि इथे पाहू शकता मला 2 भाऊ आहेत, मोठा भाऊ आणि हा छोटा भाऊ आहे. आम्ही असे 4 भावंडं आहोत. माझ्यापेक्षा एक मोठी बहीण, मी दुसरा नंबर आणि माझ्या तिसरा नंबर मोठा भाऊ आणि हा 4था नंबर आहे. आणि त्या मोठ्या भावाला काही कारणास्तव येता आलं नाही आहे, पण छोटा भाऊ आलेला आहे. आता त्यालाच राखी बांधून घेते. तरी ते पाहू शकता छोटीशी अशी ओमची राखी आणलेली आहे. जवळून काढ, इथे येऊन साठ कर. गिफ्ट देताना घे. कुंकू लावायचं बघा. तर इथे पाहू शकता आता श्रद्धा राखी बांधून घेते. हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे. तर आता श्रद्धा त्याला राखी बांधून घेते. श्रद्धा आज पहिल्यांदाच ओमकार नाव आहे त्याचं. आज पहिल्यांदाच राखी बांधते. एवढे मोठे झालेत पण पहिलीच वेळेस तो रक्षाबंधनला मामासोबत आलेला आहे त्याच्या. तर इथे पाहू शकता आता खूप छान प्रकारे आमचं रक्षाबंधन झालं. शेवटी लेट झालं पण आज चांगला दिवसही होता. आज गोकुळ अष्टमी होती त्यामुळे खूप छान असा आता झाली मैत्रिणी रक्षाबंधन माझं साजरं. माझा भाऊ खूप लेट आलेला आहे पण आलाय. चला जाणार आहोत इस्कॉन मंदिरामध्ये. तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा आणि कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. तर पाहू शकता मैत्रिणींनो, आम्ही आलेलो आहोत इस्कॉन मंदिरामध्ये. किती छान असं सजवलेलं आहे मंदिराला. खूप भारी, पण इतकी गर्दी होती ना, अफाट गर्दी होती. रांग तर खूप होती नाही का. बाहेरूनच खूप रांग होती. आत गेल्यावर असं एवढं जरा मोठं होतं पण रांगच होती. त्यानंतर इथे पाहू शकता असा बाहेर कृष्ण राधा यांना पाळण्यात बसवलेलं होतं आणि खूप छान असे आमचे दर्शन झाले. त्यानंतर थोडंफार देवाच्या वस्तू घेण्यासाठी गेलो पण तिथेही फार गर्दी होती. मग न काही घेताच आम्ही परत निघालो तिथून. ते पाहू शकता मी ते झोका दिलेला आहे. तर इथे पाहू शकता आम्ही दर्शन वगैरे घेतलं. भागवत कथा लावलेली होती आणि आज आम्ही गोकुळाष्टमी तिथे साजरी करणार होतो. तिथे पाहू शकता तुम्ही पुढे.
मथुरेमध्ये अवतार धरिला कृष्ण देवकीच्या गर्भाशी आला सोडून गेल्या भक्त जोडीला तर आता हे पाहू शकता, हा दुसरा दिवशीचा दुसरा म्हणजे गोपाळ काल्याचा दिवस आहे. तर या दिवशी दहीहंडी फोडलेली आहे, तिथे पाहू शकता तुम्ही. काला आहे, गोपाळ काला. तर पाहू शकता काल्याचं कीर्तन वगैरे झालं, त्यानंतर दहीहंडी फुटलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.